हाय विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? छान आहात अशी अपेक्षा आहे. तुम्हाला माहिती आहे मी गजानन सर. आपण आज शिकत आहोत सायन्स विथ गजू सर. तर या युट्यूब चॅनल मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स 9th स्टँडर्ड आणि टेक्स्ट बुक पेज नंबर 164 ते 165 या पेज वरती आज आपण लेक्चर नंबर 7 सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला माहिती आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चॅप्टर आपला सुरू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पॉइंट सुरू करणार आहोत त्याच्या पॉइंटचं नाव आहे ट्रान्सलोकेशन. काय नाव आहे? ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. ट्रान्सलोकेशन सुरू करण्या तत्पूर्वी आपण थोडंसं समरी करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ट्रान्सलेशन पूल म्हणजे 6th लेक्चर मध्ये ट्रान्सलेशन पूल हा पॉइंट घेतला होता. ट्रान्सलेशन पूल मध्ये काय बघितलं होतं विद्यार्थी मित्रांनो? तर ट्रान्सलेशन पूल मध्ये काय बघितलं होतं, जे की रूट्स समजा लीव्ज आहेत आणि या लीव्हच्या अपर लेअर मध्ये असलेले जे काही सेल आहेत, या अपर लेअर मध्ये असलेले वॉटर पार्टिकल्स हे व्हेपर फॉर्म मध्ये रिलीज झालेले आपण बघितलेले आहेत. काय बेटा? अप्पर लेअर मध्ये असलेले वॉटर पार्टिकल्स हे काय झाले? रिलीज होताना बघितलेले आहेत इन व्हेपर फॉर्म in atmosphere. We have seen in 6th lecture. Okay, are you understand what I'm saying you? Dear student, look at me. We will start just now translocation, but before some summary we are taking. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. आज आपण जो काही पॉइंट घेत होतो ते म्हणजे ट्रान्सलोकेशन. परंतु बघा, आता याच्या अगोदर ट्रान्सपिरेशन हा पॉइंट आपण घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? ट्रान्सपिरेशन पूल. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं? लीव्ज मध्ये असलेलं जे काही पाण्याचं प्रमाण आहे बाष्प स्वरूपामध्ये मीन्स वॉटर व्हेपर फॉर्म मध्ये रिलीज झालेलं आहे आपण ट्रान्सपिरेशन पूल मध्ये बघितलेलं आहे. तर यामध्ये काही उदाहरणं पेज नंबर 164 ते 165 या पेज वरती दिलेले आहे. तर विद्यार्थ्यांना बघा, याच्यामध्ये ओक नावाची वनस्पती आहे. कोण आहे? ओक ट्री. कोणती आहे? ओक. ओक ट्री. ओक ट्री. आणि दुसरा आहे मेज क्रॉप. मेज क्रॉप. आता विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. माय डियर स्टुडंट, लुक ॲट मी. एक्झाम्पल ऑफ ट्रान्सपिरेशन पूल. नंबर 1 oak tree and second one maize crop. Why? Because oak tree 1,51,000 liter per annum release water in vapor. What I'm saying you? Look at me. Oak tree release water by transpiration pool process in atmosphere per annum. How much? 1,51,000 liter per annum. What I mean saying you are understand? Okay. Second one, maize crop. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येते का मी काय म्हणतो ते? लक्षात येते का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सपिरेशन पूल मध्ये आपण काय शिकलेलं आहे की पाण्याच्या बाहेरील थरामध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण वाफेच्या स्वरूपामध्ये पाण्यातून पाणी बाहेर पडते हे आपण बघितलेलं आहे. पण त्यांचे उदाहरण म्हणून आपल्याला पेज नंबर 164 165 या पेज वरती काय दिलेलं आहे? ओक नावाची वनस्पती प्रत्येकी वर्षाला 1,51,000 लिटर पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर सोडत असते बाय ल्यूज, पाण्यातून. ओके.
आणि दुसरा आहे मेज क्रॉप म्हणजे मकाचे वनस्पती, मकाची शेती. तर लक्ष द्या बेटा, मकाची शेती करत असताना आपल्या लक्षात येते की पर एकर किती एकर पर एकर 11,400 to 15,100 liter पर एकर, सॉरी पर डे. किती बेटा? पर डे. लक्ष द्या बेटा, मेज क्रॉप म्हणजे मकाची शेती करत असताना मकाची वनस्पती प्रत्येकी एकराला 11,400 ते 15,100 लिटर प्रत्येक दिवसाला वॉटर रिलीज करत असते. हे आपण ट्रान्सपिरेशन पूल या पॉइंट मध्ये बघितलेलं आहे. पण आज जो आपण पॉइंट शिकणार आहोत तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे ट्रान्सलोकेशन. काय बेटा? ट्रान्सलोकेशन. बघा, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? तर ट्रान्सलोकेशन म्हणजे आपण आता शिकलेलं आहे की एनर्जी ही वनस्पती दोन ठिकाणाहून बनवत असते. एक तर रूट आणि सेकंड वन लीव्ज. फर्स्ट वन रूट आणि सेकंड वन लीव्ज. तर लक्ष द्या बेटा, ज्यावेळेस आपण याच्या अगोदर बघितलं की झायलमचं काम काय आहे? झायलमचं काम आहे की रूट्सने ऍब्झॉर्ब केलेले मिनरल्स, काय म्हणते मी, रूट्सने ऍब्झॉर्ब केलेले मिनरल्स अँड वाटर काय करणे? पास आउट अपवर्ड डायरेक्शन, पास टुवर्ड द अपवर्ड डायरेक्शन, हे आपण बघितलेलं आहे. परंतु त्यासोबत जो दुसरा होता कंडक्टिंग टिश्यू, या दोघांना काय म्हणायचं? झायलम आणि फ्लोएम. मग फ्लोएम आणि झायलम हे कोण आहेत? तर कंडक्टिव्ह टिश्यू आहेत. ते आपण बघितलेले आहेत. कोण आहेत? कंडक्टिव्ह टिश्यू. तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, झायलम आणि फ्लोएम हे दोन कंडक्टिव्ह टिश्यू आहेत. परंतु झायलम हा कोण आहे? झायलम हा युनिडायरेक्शनल आहे. कोण आहे? युनिडायरेक्शन. आणि फ्लोएम कोण आहे? फ्लोएम हा बाय डायरेक्शनल आहे. बाय डायरेक्शनल आहे. कोण आहे? बाय डायरेक्शन. तो काय आहे? विद्यार्थ्यांना लक्ष द्या इकडे. तर बघा, ज्यावेळेस रूट्स ऍब्झॉर्ब केलेले मिनरल्स आणि वॉटर हे अपवर्ड डायरेक्शनला पाठवले जाते विथ द हेल्प ऑफ झायलम. अँड सेकंड वन फ्लोएमचं काम काय आहे की जे लीव्हजने बनवलेलं अन्न आहे विथ द हेल्प ऑफ सनलाइट, सूर्यप्रकाशाच्या मदतीनं बनवलेले जे अन्न आहे ते कोण करणार? म्हणजे लीव्हजने बनवलेले अन्न हे काय करणार? तर फ्लोएम हे other part of the body plants, other part of body plants. तर हे बाकीच्या वनस्पतीच्या अवयवांना किंवा इज सेल ऑफ द बॉडी प्लांट. ओके, म्हणजे प्रत्येक पेशीपर्यंत, वनस्पतीच्या प्रत्येक पेशीपर्यंत अन्न कुठून? पानाकडून मुळाकडे आणि मुळाकडून पानाकडे, अशा दोन्ही दिशेला अपवर्ड डायरेक्शन अँड डाउनवर्ड डायरेक्शन, काय करते? एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. कोण करत असते? फ्लोएम करत असते. कोण करत असते? फ्लोएम करत असते. आणि त्यामुळे याला आपण काय म्हटलेलं आहे? बाय डायरेक्शन. आणि झायलम काय करते? फक्त युनिडायरेक्शन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर यामुळे आपल्याला एनर्जी कशी तयार होते हे आपल्या लक्षात आलेलं आहे. परंतु तर हा जो पॉइंट आहे ट्रान्सलोकेशन, हा शिकत असताना बघा, तर ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? जे वनस्पतीने बनवलेलं अन्न आहे, जे लीव्हजने बनवलेलं अन्न आहे, जी एनर्जी आहे, ती एनर्जी बॉडीच्या पार्ट ऑफ द बॉडी, प्लांट बॉडीला ते प्रोव्हाइड केलं जाते.
आणि विदाऊट ॲमिनो ऍसिड, म्हणजे ॲमिनो ऍसिड सोडून बाकी सर्व न्यूट्रियंट्सला वनस्पतीच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्याचं काम हे फ्लोएमचं असते. या ठिकाणी आपल्या लक्षात येते. तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, ट्रान्सलोकेशन मीन्स व्हॉट. तर बघा, द फूड प्रोड्यूस इन लिव्ह्ज, अन्न कुठं तयार होते? लिव्ह्ज मध्ये होते. कुठं होते? लिव्ह्ज मध्ये. इज ट्रान्सपोर्ट, हे कुठं पाठवलं जाते? इच सेल, प्रत्येक पेशीपाशी. बघा पुन्हा एकदा, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? द फूड प्रोड्यूस इन लिव्ह्ज, अन्न कुठं तयार होते? लिव्ह्ज मध्ये. ट्रान्सपोर्ट टू इच सेल, ते कुठे पाठवले जाते? इच सेल, प्रत्येक पेशीपर्यंत. कोणाच्या? इन द प्लांट बॉडी, म्हणजे वनस्पतीच्या प्रत्येक सेल पर्यंत ऊर्जा पाठवली जाते, जे की अन्न बनवलेलं आहे ते अन्न पाठवलं जाते. मग या ठिकाणी अन्न म्हणजे कोण असेल? न्यूट्रिएंट्स असतील, है ना. त्यानंतर एक्सेस, बघा, एक्सेस फूड म्हणजे बनवलेले अन्न, एक्सेस फूड अँड एक्सेप्ट ॲमिनो ऍसिड. तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं एक लक्ष द्या, इथं हा जो शब्द दिलेला आहे एक्सेप्ट, एक्सेप्ट म्हणजे अपवाद. कोण आहे? अपवाद आहे. अपवाद. तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, एक्सेप्ट ॲमिनो ऍसिड, कोणाला सोडून? कोणाशिवाय? ॲमिनो ऍसिड शिवाय. ॲमिनो ऍसिडचं दुसरं नाव काय आहे? प्रोटीन आहे. काय आहे? प्रोटीन. त्याला आपण प्रथिने असे म्हणतो. तर बघा, एक्सेस फूड एक्सेप्ट ॲमिनो ऍसिड इज स्टोर्ड, कुठे जमा केले जाते? स्टोर्ड इन रूट, सीड, फ्रुट्स, फळे, मुळा आणि बिया, या ठिकाणी हे अन्न जमा केलं जाते. एक्सेप्ट ॲमिनो ऍसिड. धिस प्रोसेस कॉल्ड ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल्स. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, ॲमिनो ऍसिड सोडून बाकी सर्व पानामध्ये बनलेली एनर्जी असेल किंवा न्यूट्रिएंट्स असतील, अन्न असेल, ते रूट्स, फळे आणि बिया या ठिकाणी जमा केले जात असते. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही बघितलं आहे. आणि हे अन्न बनवले, कोण बनवलेलं? पानाने. मग हे पानानं बनवलेलं अन्न हे बॉडीच्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचण्याचं काम कोण करते? फ्लोएम करते. आणि फ्लोएम हे अपवर्ड डायरेक्शन आणि डाऊनवर्ड डायरेक्शन, दोन्ही डायरेक्शनला काय करत असते? वर्क परफॉर्म करत असते. म्हणून फ्लोएमला आपण बाय डायरेक्शन हा दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा ट्रान्सलोकेशन पॉइंट छोटा असला, वाटत असला तरी हा खूप कॉम्प्लेक्स आहे. कसा आहे? कॉम्प्लेक्स आहे. ही एनर्जी फ्लोएमच्या माध्यमातून आपण प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचलेली आहे. परंतु ही एनर्जी म्हणजेच कोणतं? हे अन्न. तर लक्ष द्या, याला आपण ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपामध्ये, कशा स्वरूपामध्ये? एटीपीच्या स्वरूपामध्ये ही ऊर्जा बनवलेली आहे किंवा ही पाठवली जाते. तर एटीपी म्हणजे काय? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. काय बेटा? ॲडिनो ट्रायफॉस्फेट, याचं लॉंग फॉर्म आहे, है ना. आणि एटीपी ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ही ऊर्जा कुठे बनत असते? तर बॉडीच्या प्रत्येक पेशीमध्ये ही ऊर्जा बनत असते. आणि लक्ष द्या बेटा, तर याच्यापासून काय बनते? सुक्रोज. काय बनते? सुक्रोज, फ्रुक्टोज. सुक्रोज अँड फ्रुक्टोज मेक्स फ्रॉम, सुक्रोज प्लस फ्रुक्टोज पासून काय बनते? ग्लुकोज बनते. काय बनते? ग्लुकोज. यालाच आपण C6H12O6 म्हणजेच कोण आहे? ग्लुकोज आहे. आणि ही ऊर्जा तुम्हाला वनस्पतीमध्ये पाहायला मिळते.
This process is not a easy but very complexity. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी क्रिया आहे किंवा ट्रान्सलोकेशन आहे हे खूप सोपा आहे, अशातला भाग नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा खूप कॉम्प्लेक्स आहे. तर आपल्याला मला वाटते की हा इयत्ता 9वी मधला हा छोटा पार्ट आहे आणि 9वीला एवढं खूप सफिशियंट आहे असं मला वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ट्रान्सलोकेशन या पॉइंट मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कोणता डाऊट असेल तर ते कळवा.